हॅलो फ्रेंड्स, तर सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर मी आज घेऊन आलेले आहे क्रिसमस स्पेशल प्लम केक। चला तर मग टाइम न वेस्ट करता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी ऑरेंज ज्यूस घेणार आहे। मी ऑरेंज ज्यूस 2 ते 3 ऑरेंज ज्यूस काढून घेतलेला होता मी, जे तुम्ही 1 कप इतका ज्यूस काढून घेऊ शकता। तर मला इथे 2 केक बनवायचे होते, त्यासाठी मी हे जे ड्राय फ्रूट्स ठेवत आहे सोक होण्यासाठी। तर ते मी त्या प्रमाणामध्ये करते। तर तुम्ही हाफ जे मी सांगते आहे त्याच्या हाफ तुम्ही प्रमाण घेऊ शकता। तर मी ते 1 कप ऑरेंज ज्यूसमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाहिजे तितके कमी जास्त ड्रायफ्रूट्स करू शकता। मी थोडा जास्त प्रमाणात घेतलेले आहेत, कारण मला 2 केक रेसिपीज तयार करायच्या होत्या। तर मी इथे घेतलेले आहे काजू, बदाम, मनुके घेतलेले आहेत, आणि इथे मी टूटी फ्रूटी घेतलेले आहे। कोणत्याही कलरची तुम्ही यूज करू शकता। माझ्याकडे ऑरेंज कलर आणि रेड कलरची होती, सो मी त्या 2 यूज केलेल्या आहेत। आणि यानंतर आपल्याला खजूरचे पीसेस करून टाकायचे आहेत। नंतर आपल्याला सर्व ज्यूसमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। मी इथे पूर्ण 1 कप इतकं यूज केलेलं आहे ऑरेंज ज्यूस। कमी पडलं त्याच्यामुळे मी अजून सर्व होतं तेवढं टाकून दिलेलं आहे। आणि जे ड्रायफ्रूट्स आहेत ते 2 तासासाठी मी सोक करायला ठेवलेले होते। तुम्ही जास्त वेळही ठेवू शकता। तर फ्रेंड्स, त्यानंतर आपण शुगर कॅरमेल तयार करून घेणार आहोत। यासाठी मी 1/4 कप इतके शुगर घेतलेले आहे। थोडी कमी वाटली म्हणून अजून 2 टेबलस्पून ॲड केली मी त्याच्यामध्ये। आणि ते नंतर आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे गॅसवरती। आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून आपली शुगर आहे ती लवकर मेल्ट होऊन जाईल। आणि थोडाफार डार्क कलर येईपर्यंत आपल्याला करून घ्यायचं आहे। तर फ्रेंड्स, शुगर जे आहे डार्क ब्राऊन कलर झाली की त्यामध्ये आपल्याला 4 ते 5 चमच इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे। आणि पाण्याबरोबर जे शुगर आहे ते आपल्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे, आणि 5 मिनटं हाय फ्लेमवर तो रेडी करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण 2 तासानंतर बघूया आपले जे सोक होण्यासाठी ठेवलेले ड्रायफ्रूट्स रेडी आहेत। तर यानंतर आता आपण केकसाठी तयारी करणार आहोत। यासाठी मी नॉर्मल टेम्परेचरवर असलेलं 1/2 कप दूध घेणार आहे। ऑइल घेणार आहे 1/4। यानंतर 3 ते 4 ड्रॉप व्हॅनिला एसेन्स टाकून घ्यायचा आहे आपल्याला। यानंतर आपल्याला 1/2 कप मैदा घ्यायचा आहे। आपल्याला मैदा जो आहे तो व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे, नाहीतर त्याच्या गुठळ्या तयार होतात। नंतर आपल्याला लवंग, इलायची आणि दालचिनी याची पावडर करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला कॅरमेल सिरप टाकायचं आहे। मी ते थोडं टाकून घेते। यानंतर आपण सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते मिक्स करून घेतल्यानंतर ड्रायफ्रूट्स आहेत ते मी हाफ टाकणार आहे, कारण मी ड्रायफ्रूट्स थोडे जास्त टाकले होते, कारण मला 2 केकसाठी करायचे होते। तर यासाठी मी सर्व इन्ग्रेडियंट्स आहेत ते पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घेते। यानंतर आपल्याला इथे 1/2 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा हे लास्टला त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकल्याच्या नंतर आपल्याला अगदीच हलक्या हाताने मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर मी जो केक टीन होता तो आधीच रेडी करून ठेवलेला होता।
माझ्याकडे ॲक्च्युली बटर पेपर अवेलेबल नव्हता, त्यामुळे मी टीनला थोडंसं तेल लावून मैदा स्प्रेड करून घेतलेला आहे। यानंतर जे केकचं बॅटर आहे ते मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हा वाला केक जो आहे तो मी गॅसवरतीच करून घेणार आहे। तर आणि फ्रेंड्स, थोडंफार डेकोरेशनसाठी मी वरून ड्रायफ्रूट्स टाकणार आहे। अगदीच लाईट वाटत होतं। त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये ब्लॅक रेझिन्स काळे मनुके वरून टाकून घेतलेले आहेत आणि मी इथे कढई ठेवलेला आहे गरम व्हायला। कढई गरम झाल्याच्या नंतर मी वरती स्टँड ठेवलेला आहे आणि मग स्टँडवरती केक बेकिंगसाठी ठेवून देणार आहे मी। अगदी लाईट कलर वाटत होतं थोडंसं, म्हणून मी त्याच्यावरती काळे मनुके लावून घेतलेले होते। तुम्ही बघू शकता 2 तासानंतर आपला छानपैकी मस्त केक रेडी आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता अगदी इझी आणि मस्त झटपट असा केक तयार झालेला आहे आणि याच्यामध्ये आपण जास्त इन्ग्रेडियंट्ससुद्धा टाकलेले नाही आहेत। तुम्ही ड्रायफ्रूट्स कमी जास्तसुद्धा करू शकता आणि मी इथे 40 मिनिट्स ठेवलेलं होतं बेक करायला। थंड झाल्याच्या नंतर मी आता रिमूव्ह करून घेते। त्याच्यामुळे आपल्याला साईडने जे कडा आहेत त्या व्यवस्थित लूज करून घ्यायच्या आहेत। खूप इझिली निघून जातं। खाली ॲक्च्युली टिपॉय होतं ग्लासचं, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती टॅप केलं नव्हतं। अगदी हलक्या हाताने आपल्याला ते तयार करायचं आहे। तुम्ही बघू शकता क्रिसमस केक आपला रेडी आहे। फ्रेंड्स, सेकंड जो केक आहे तो सुद्धा लवकरच तुम्हाला त्याची सुद्धा रेसिपी मिळणार आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही नक्की या क्रिसमसला केक बनवा आणि नक्की ट्राय करा। आणि फ्रेंड्स, थोडंसं 1 पिंच ऑफ सॉल्ट आपल्याला त्या मिश्रणामध्ये घ्यायचं आहे। सो मी तेव्हा सांगायला विसरले, अगदी चिमूटभर इतकं मीठ टाकून घ्यायचं आहे जेव्हा आपण मिश्रण तयार करत असतो। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपी बरोबर। बाय बाय। तर फ्रेंड्स, आता आपण दुसरा जो केक आहे तो बनवणार आहोत। तर यासाठी मी इथे 2 मारी बिस्किट घेतलेले आहेत। जो मारी गोल्ड असतो तोच घेतलेला आहे। तुमचं कोणताही तुम्ही मारीचा बिस्किट यूज करू शकता। तर इथे मी मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलेला आहे। आपल्याला नॉर्मल पावडर तयार करून घ्यायची आहे आणि ते सुद्धा आपल्याला मिक्सरला ग्राइंड करून झालं की आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे। यानंतर मी इथे साखर घेणार आहे। ते मी साखरेचं प्रमाण थोडं कमीच केलेलं आहे, कारण मी इथे कॅरॅमल्स शुगर जे आहे ते यूज करणार आहे थोडं। तर मी अगदीच 4 चमचे एवढी साखर यूज केलेली आहे, पिठी साखर। नॉर्मल साखरच ग्राइंड करून घेतलेले आहे। तर ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे। तर इथे मी चिमूटभर लवंग, इलायची आणि दालचिनीची जी मी पावडर बनवली होती पल्प केकसाठी, अगदी चिमूटभर आपल्याला घ्यायचे आहे। आणि आपले जे बाकीचे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर मी 1 स्पून इतकी कोको पावडर घेणार आहे। असेल तर घ्या, नसेल तर नाही घेतली, स्किप केली तरीही चालेल, ऑप्शनल आहे। थोडंफार डार्क कलर येण्यासाठी मी कोको पावडरचा यूज केलेला आहे आणि थोडंसं चॉकलेटी टेस्ट यायला पाहिजे म्हणून।
तर व्यवस्थित आपले इन्ग्रेडियंट्स मिक्स करून झाले की माझे जे मी ड्रायफ्रूट्स सर्व करण्यासाठी ठेवलेले होते ते आणि कॅरॅमल शुगर हे मी मिक्स करून घेणार आहे। यानंतर ड्रायफ्रूट्स सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। ड्रायफ्रूट्स होते ॲक्च्युली, त्याच्यामुळे मी स्पून घेतला आणि स्पूनने मिक्स करत होते। मला लिली हेल्प करते। तर यानंतर मी दूध घेतलेलं आहे, अगदी 1/4 कप इतकं मी यूज केलेलं आहे दूध आणि सगळे इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते व्यवस्थित पूर्णपणे मिक्स करून घेतलेले आहेत। ड्रायफ्रूट्स जर तुम्हाला जास्त आवडत नसेल खाताना तर तुम्ही त्याचं प्रमाण कमी करू शकता। यानंतर आपल्याला लास्ट स्टेपवरती आपल्याला बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकून घ्यायचे आहे। ते टाकल्याच्या नंतर अगदीच थेंबभर आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि मग मिक्स करून घ्यायचं आहे। बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकल्याच्या नंतर आपल्याला अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, जास्त मिक्स करत राहायचं नाही आहे। आणि जो माझ्याकडे ब्रेड टिन होता त्यालाच मी तेल मैदा लावून रेडी करून ठेवलेलं होतं। यामध्येच मी आता केक तयार करून घेणार आहे। जेव्हा पण आपण केक बेक करायला ठेवतो तेव्हा आपल्याला असं टॅप करून आपल्याला बेक करायला ठेवून द्यायचं आहे, त्याच्यामुळे बबल्स येत नाहीत केकवरती। आणि हा मी 40 मिनिट्ससाठी ओव्हनमध्ये ठेवून देणार आहे। फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता केक आपला छानपैकी बेक झालेला आहे। तर जसा मला कलर ब्राउनिश एकदम पाहिजे होता तसाच कलर आलेला आहे। तर यासाठीच मी थोडं कोको पावडर टाकलं, कारण कलर थोडा ब्राउनी पाहिजे होता मला, ब्राऊन। तर मी सर्व बाजूनी काढून घेते केक साईडने, कारण हा ब्रेड टीन असल्यामुळे थोडंसं लागण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे अगदी हलक्या हाताने मी काढायचा प्रयत्न करते। तर फ्रेंड्स, यानंतर तुम्ही पाहू शकता आपला केक जो आहे तो छानपैकी रेडी झालेला आहे। याच्यावरती मी ड्रायफ्रूट्स टाकलेले नव्हते वरती, त्याच्या आतमध्ये ड्रायफ्रूट्स आहेत। तर हा सुद्धा केक एकदम फ्लफी बनला होता, इतकं की म्हणजे जेव्हा मी कट करत होते तेव्हा सर्व बाजूने कट होत होतं। सो फ्रेंड्स, छान बनले होते दोन्हीही केक। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। विश यू अ मेरी क्रिसमस, विश